नमस्कार मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल असे व्हिडिओजमध्ये। माझं नाव आहे सतीश। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। मित्रांनो, मी आलेलो आहे सायन प्रतीक्षानगरला आणि इथे खूप फेमस असं घरगुती गणपती तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। गेल्या वर्षी खूप इथे गर्दी होती, यावर्षीही थोडंसं उशीर झाला आहे त्यांच्या डेकोरेशनला, पण खूप सुंदर असा देखावा पुढे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आणि तो आहे पॉलचा लाडका गणपती। तर आतमध्ये जाऊया, गणपती बाप्पाचे दर्शन करूया आणि या वर्षीचा त्यांचा कसा डेकोरेशन आहे, काय आहे, एक त्यांच्या डेकोरेशनमध्ये एक संदेश असतो। गेल्या वर्षी गंगा जी आपली नदी आहे ती कशी आपण स्वच्छ ठेवावी या उद्देशाने त्यांचं गेल्या वर्षाचं डेकोरेशन होता। यंदाचं काय डेकोरेशन आहे पुढे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला पॉलचा लाडका या गणपतीला भेट देऊया, त्यांच्या आत घरी जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। पॉलचा लाडका ज्यांनी हा आता डेकोरेशन साकारलेला आहे ते स्वतःच सांगतील ह्यांची ही संकल्पना यावर्षीची काय आहे आणि काय मेसेज ते देऊ इच्छितात आपल्या प्रेक्षकांना। आपलं सहर्ष स्वागत आहे। नमस्कार, मी फ्रँकलिन पॉल। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पॉलचा लाडका प्रस्तुत कुंभ के रक्षक धर्म के रक्षक जे आपल्या गाड्यांचा फेथ आहे, जे धर्मांत आपल्या पाठीशी उभी राहतात, तर त्यांना एक ॲज अन थँक गिव्हिंग ट्रिब्यूट आहे। आणि या लोकांना एक काही कारणासाठी महाकुंभ एक्सपिरियन्स करता आला नाही, तर ह्यांना आम्ही साक्षात आपल्या डेकोरेशनच्या माध्यमातून त्यांनाही आपण साक्षात्कार करून देतो। हे का जो बाप्पा झोपले ते जुना आखाडा आणि हा कम्प्लीट तुम्ही कुंभचा एक्सपिरियन्स दिलेला आहे। ही आपली गंगा नदी आहे, त्रिवेणी संगम आहे। त्रिवेणी संगम दाखवलं, खूप छान असं दाखवलेलं आहे त्रिवेणी संगम। हा संगमद्वार आहे। गेल्या वर्षी तुमची संकल्पना गंगाला कसं स्वच्छ ठेवता येईल, कसं रिसायकल करता येईल, आणि यंदा तुम्ही जे कुंभला नाही गेलेत त्याची तुम्ही म्हणजे एक साक्षात्कारच आहे या कुंभचा एक तुमच्या कलाकृतीमधून। ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला? मी ॲक्च्युली आम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी भेटलेला की आम्ही महाकुंभला आमचा एक डेकोरेशन ॲज अ मिनिएचर सेटअप केलेला। ते गेल्यानंतर हे अनुभव आल्यानंतर तर आपल्याला पण असं होतं की या लोकांनी हे या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाहीच घेतलाय आणि दिस वॉज समथिंग आपला 144 इयर्स नंतर आलेला महाकुंभ मेला आहे। तर आपल्याला या गोष्टी कुठेतरी सहज होते की आपल्या लोकांना आपल्या गणपतीच्या सणात किंवा आणि आपण धर्मांसाठी जे साधूबाबांची जी कॉन्ट्रीब्युशन आहे सनातन, तर ते कशी लोकांपर्यंत पोहोचत आहे ही संकल्पना म्हणून आपण हा डेकोरेशन सादर केलेला। अक्षरशः एकदम खूप ह्याच्यात मेहनत दिसते आपल्याला। एक एक तुम्ही बारकाई केली, ज्या होड्या आहेत, त्या बोट्स आहेत, बाकी इतरच्या घोड्या आहेत, सगळं काय बारीक एकदम बारकाईने तू केलंच। किती तरी तुझी मेहनत, किती वेळ लागला तुला हे साकार करायला? साधारण आम्हाला 1 ते 1.5 महिन्याच्या स्पॅन ऑफ टाइम मध्ये होतो। माझ्या सहभागी, माझे मित्र, माझे परिवार, सर्व माझे सहभागी होऊन सगळ्या गोष्टी आम्ही करतो दरवर्षी करतो। गेल्या वर्षाचं तर खूप इथे खूप अशी गर्दी, म्हणजे यावर्षी होईल असं काय नाही, थोडंसं लेट झालंय आणि लोकांना आता कळतंय, मेसेज जात आहेत तुझे आणि लोकांनाही कळतंय की डेकोरेशन रेडी। पण गेल्या वर्षी खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती। आणि तुला कसं काय एक्साइटमेंट, म्हणजे फर्स्ट टाइम असं तुझे डेकोरेशन बघायला एवढी लोक आलेली, तुझा काय अनुभव होता गेल्या वर्षी? ॲक्च्युअल तेच आहे की आपण आपली जी श्रद्धा आणि जी कमिटमेंट, डेडिकेशनने जे काय गोष्टी करत आलोय ते कधी म्हणजे बाप्पाने जे काय दिलंय ते जास्तच दिलंय आणि बाप्पाची कृपा नेहमी असते आणि जे काय आहे बाप्पाचा चमत्कारच असतो। त्या हिशोबाने आपलं दरवर्षी आपला गणेश उत्सव तसंच साजरा होत राहतो। साधारणपणे किती दिवस बाप्पा असतात तुझ्या घरी? आपला 21 दिवसाचा बाप्पा आहे। 21 दिवसाचा आहे? म्हणजे ही 21 दिवस म्हणजे तू काय असं मागणं मागितलेलंच त्यामुळे काय ठेवतच? ऍक्च्युली म्हणजे मी स्वतः नवसाच आहे। अच्छा। हो, तर माझ्या घरच्यांनी त्यापासून आपण गणपती बसवत आलोय। आता तसेही आपण 21 दिवसाचा
बाप्पा ठेवतो. अच्छा, ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुझं हा क्षेत्रच आहे का आर्ट डायरेक्ट, म्हणजे हे आर्टचं, की तू बाप्पासाठी हे सगळं करतो? हो, मी असे बॉर्न टॅलेंट बाप्पाचीच आशीर्वाद आहे आपल्या हातापाठी. आणि आपण ॲज अन आर्ट प्रोडक्शन डिझायनिंग वगैरे मी करतो. अच्छा, तर ते आपण इथे आपलं डेकोरेशन माध्यमातून कसं करता येईल ते आपण करतो. ओके, थँक्यू पॉल. आणि खूप सुंदर असं डेकोरेशन साकारलेलं आहे. जे कुंभमेळ्याला गेलेले आहेत नक्कीच इथे या, भेट द्या ह्या डेकोरेशनला. 21 दिवस असतात गणपती पॉलचे, आणि खूप सुंदर बघा बाप्पा कसे रिलॅक्स आहेत असले आहेत. आणि हा जुना आखाडा आहे, ते संगमद्वार. खूप बारकाईने खूप डिटेल वर्क आहेत. फ्रँकली डिटेल वर्क तू करतोस, ह्याच्यासाठी पुष्कळ स्टडी करावी लागते का सगळ्या गोष्टी? ॲक्च्युली मी स्वतः तेवढा मेहनत घेतो सगळ्या गोष्टीसाठी. इच अँड एव्हरी गोष्टी ऑब्झर्व करतो, स्टडी करतो. आणि सर्वात मोठं चॅलेंजिंग कामं करायला मला आवडतात. दरवर्षी एवढ्या लोकांची अपेक्षा असतात, आणि आपलंही दरवर्षी काय आपण एक नवीन करता येईल तर ते नेहमी आपण एक प्रयत्न असतो, आणि दरवेळी आपण यशस्वी करून घेऊ. सुंदर, म्हणजे त्याचं डिटेल वर्क तुम्ही बघणार ना तर पॉलला कम से कम महिनाभर तरी लागला असेल हे सगळं डिटेलिंग स्टडी करायला. खूप छान असं डिटेल वर्क. तर मित्रांनो, असा आहे हा पॉलचा लाडका सुप्रसिद्ध असा गणपती बाप्पा. आपण त्यांच्या घरी येऊन पाहिला आहे, आणि खूप सुंदर असं डेकोरेशन आहे यंदाचं. जुना आखाडा कम्प्लिटली, ज्यांनी कुंभमेळा ते गेले नव्हते आणि त्यांना एक एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर खूप सुंदर असं एक्सपिरियन्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. खूप डिटेल वर्क आहे कुंभमेळ्याची. पॉलने खूप सुंदर असा हा देखावा उभा केलेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवलेला आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया.